आपल्या नाव जवळपास निश्चित झाले असं आज पेपरमध्ये बातम्या आल्या. काय म्हणतात? पेपरमधल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. तरी त्याला कुठलाही आधार नाही. साहेब, एक विषय असा आहे की करोनाचा आता आपल्याकडे काय हे चालू आहे. करोना पालकमंत्रीपदासाठी मी कुठे आग्रह धरलेला नाही. करोनाचा काळ चालू. मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक्सवर तशी पोस्ट पण केली. दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी हजेरी पण लावली. याबद्दल आता काय सांगाल? हे पहा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो, मनातील इच्छा पूर्ण होत, राजकारणामधील जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ते देणं प्रत्येक काही जे ज्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एकमेकाला शुभेच्छा देणं. ते फडणवीसांनी दिलं त्यात फरक काय पडला? होत नाही, याबद्दल काय वाटतं? आता मी काय सांगू त्याच्याबद्दल? ते त्यांनी ठरवायचं आहे. त्याच्या मी त्यांना काय सांगू? त्यांना माझं सर, याला जोडून एक प्रश्न आहे की काही आमदारांचं मत आहे की आपण युती केली पाहिजे, पण शरद पवार साहेब म्हणतात की युती करणार नाही अशी त्यांची भूमिका. त्याच्याबद्दल काय सांगायचं? मी कालचं सांगितलं, शरद पवार साहेबांची एक विचारसरणी आहे जे आयडिओलॉजी म्हणतात की मला या पक्षाशी मी जाणार नाही. त्याला काय करणार? त्या आयडिओलॉजीशी ते पक्के आहेत आणि ते वारंवार ते सांगतात. ते आता मग बाकीच्यांनी सगळ्यांनी ठरवायचं काय करायचं ते. साहेब, ठाकरेंच्या शिवसेना सेवा मोफत सिटी स्कॅन सेवा होती ती त्यांची देयक थकल्यामुळे बंद झाली, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होती. हे थोडीशी सिरियस गोष्ट आहे. मला सुद्धा कोणीतरी सांगितलं आताच की सी टी स्कॅन्स जे आहे त्याचं काम एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चांगलं आहे. आमच्या केवळ येवलामध्येच हजारो सी टी स्कॅन्स जे आहेत मोफत करून देण्यात आले आणि त्याचा फायदा गोरगरिबांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला. परंतु त्यांना त्यांचे सरकारकडून येणारं देय न मिळाल्यामुळं ते काम त्यांनी बंद केलं आणि ते स्वाभाविक आहे. पण त्यांचेसुद्धा जे आहे ते फील्ड्स लागतात, नोकर आहेत, खर्च आहे. मी त्या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतील त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. साहेब, धनंजय शरद पवारांच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक आहे असं गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे. इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधर्मय दिसतंय असं महाजनांनी सांगितलं. ठीक आहे, प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे. ती भाजपला आहे, ती शिंदेसाहेबांना आहे, ती अजितदादांना आहे, शरद पवार साहेबांना आहे, उद्धव ठाकरेंना आहे, सगळ्यांनाच आहे. आपापला पक्ष वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल, ज्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहेत. आता एवढंच करताना असा सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही म्हणून बघा सगळ्यांनी. हां सर, हाच एक दोन मुद्दा होता की आशिष शेलारांसमोर BJPच्या 2 गटांमध्ये हाणामाऱ्यांचे वृत्त मुंबईमध्ये घडले. मग हाच विषय येतो ना शेवटी की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात नाही येतात आणि त्यांना काहीतरी आमिष दाखवतात, त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो? असं आहे की या नवीन लोक पण आले पाहिजे, पक्ष वाढायचं. नवीन लोक आल्यानंतर पक्ष कसं वाढेल? नवीन लोक पण आले पाहिजेत. जुने ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनासुद्धा घेतलं पाहिजे. त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं. ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं, थोडंसं अवघड पण असतं. काही लोकांना मागे पुढे करावं लागतं. परंतु दोन्ही गोष्टी ह्या आवश्यक असतात. पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं
असा त्याचा अर्थ नाही. साहेब, सोमवारी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. आरोपी कृष्णा आंदोलनाला अद्याप अटक झालेली नाही. त्यांनी अशी मागणी केली का आरोपीला मदत करणाऱ्यांवर कारवाई करावी. हे पोलीस वगैरे जे आहेत ते जे योग्य आहे ते कारवाई करत असतील. साहेब, एक प्रश्न असा होता की इम्तियाज जलील यांनी एक स्टेटमेंट दिलं की बाळासाहेब ठाकरे जे होते ते जातीचं राजकारण करत होते, मात्र उद्धव ठाकरे तसं करत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जलीलने कधी पाहिलं बाबा बाळासाहेब ठाकरेंना? कधी त्यांच्यावर काम केलं? बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही. मी माळी समाजाचा आहे. कदाचित त्या माझगावमध्ये मला जो नगरसेवक म्हणून मी आलो त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं, ते म्हणजे भुजबळ. त्यालासुद्धा त्याने नगरसेवक केला. एवढंच नाही तर त्याला आमदार तिकीट दिलं. आमदार झाल्यानंतर महापौरसुद्धा केलं. त्याने त्याच्यात काहीही पाहिलं नाही. रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते. हे वेगवेगळ्या लहान लहान समाजाची माणसं होती ना. ते आमदार झाले, ते मंत्री झाले. अनंत गीते ते वेगळ्या समाजाचे, एका लहान समाजाचे होते. ते झाले ना, केंद्रापर्यंत मंत्री झाले. ते मला अजिबात तसं म्हणजे ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे असं मला ते वाटतं. पण हे त्यावेळेला तसं जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही. हे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं स्टेटमेंट होतं असं तुम्हाला वाटतं? ते आता काय करतं ते मला नाही माहिती. जी सत्य परिस्थिती आहे, 25-30 वर्ष बाळासाहेबांच्या बरोबर जवळून राहिलेलो आहे का ते एक कार्यकर्ता नंतर नेता म्हणून मी माझं काय मत आहे ते मी सांगितलं. राष्ट्रवादीतले